आरक्षणाच्या राक्षसानं आम्हाला पकडून ठेवलंय. 90% मार्क्स मिळूनही ऍडमिशन्स मिळत नाहीयेत. माझे उच्च शिक्षित बांधव आज घरी बसले, त्यांना नोकरी नाही. त्याचं कारण काय? आरक्षण. परंतु त्यांच्याच बरोबरीचे त्यांचे वर्गमित्र आज 40% मार्क्स मिळून नोकऱ्या करतायत. मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आम्ही काय पाप केलंय? घडलेल्या या घटनेतील लढाजवांना फक्त फाशी आणि फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी नाही, तर आमचा अट्टहास आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी संपूर्ण हिंदुस्थानाला अस्मिता दिली, परकीयांची सत्ता उखडून आपले स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलं, त्याच महाराष्ट्रात त्यांचं प्रेरणादायी स्मारक होऊ शकत नाही. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. देशात देशात, राज्यात राज्यात, शहरात शहरात आणि गावात गावात अशा कित्येक घटना घडत असतील आणि माझ्या कित्येक बहिणी या नराधमांच्या वासनेच्या बळी ठरत असतील. या नराधमांच्या वासनेच्या बळी ठरत असतील. मी लहान होते, शाळेत गेल्यानंतर माझी नोंदणी करण्यात आली आणि नोंदणी करता क्षणी जात विचारण्यात आली. तरी पण आम्ही सर्वजण मिळून प्रतिज्ञा करू लागलो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. काही दिवस उलटले, माझ्याकडे मित्र आणि मैत्रिणींना वह्या पुस्तक आणि गणवेशांची वाटप करण्यात आली. आम्ही म्हटलं सर आम्हाला पण द्या की. सर म्हटले बाळ तो गरीब आहे. मी म्हटलं सर मी पण गरीब आहे, माझा पण बाळ तिकडे शेतात राबतोय की. तेव्हा सर म्हटले बाळा मान्य तू गरीब आहे, पण त्यांची जात वेगळी आहे. आणि तेव्हाच मला कळालं, अरे गरिबीला पण जात असते, अरे गरिबीला पण जात असते. शिवरायांचा माझा भाग मराठा, मर्द मर्द मावळा, राठे राठ मराठा. अन्यायाला उभा उभा गाडतो, पोलादी मनगटी हा मराठा मराठा. माती काळी मळवट भाळी, उभा ठाकला लाख मराठा. सीमेवर लढाईला मराठा, जनतेच्या पोटाची खळगी धरायला मराठा, ओझे उचलायला माताडी हवाल मराठा. मग गुणवत्ता असूनही मागे का मराठा, मग गुणवत्ता असूनही मागे का मराठा. इतर जातीतील पोरं सरकारी येतील एसी आणि मराठा पोरं MIDC. हेच विषण्ण करणारे वास्तव बदलण्यासाठी आज आम्ही इथे सर्व जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते की वेळोवेळी ह्या घटनेमध्ये योग्य ते बदल करा. त्या अर्थाने ती वेळ आली आहे, घटनेत योग्य ते बदल करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या. आम्ही मागतोय आमच्या हक्काचं, आम्ही मागतोय आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या घरचं, अहो नाही कोणाच्या घरचं. एक मराठा, लाख मराठा, 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 एक मराठा, लाख मराठा. माझे असंख्य बांधव ॲट्रॉसिटीच्या मोत्यात गुंतले आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. 100%पैकी फक्त 6% गुन्हे सिद्ध झाले आहेत. बाकीचे 94% गुन्हे हे खोटे आहेत. ज्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवले त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. पैशाच्या हक्काच्या पोटी खोटे गुन्हे नोंदवले आहेत. ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी आमची मागणी नसली तरी त्यामध्ये योग्य बदल झाले पाहिजे. छत्रपतीच्या राज्यात स्त्रियांवरती अत्याचार करण्याचे हातपाय तोडले, त्याच मराठवाड्यात काय चालले काय महाराष्ट्रात. एकीकडे म्हणतात मुली शिकवा, मुली जगवा, मुली वाचवा, आणि दुसरीकडे तिथे तुम्ही रक्षणही करू शकत नाही. का जन्म घेतला मी मुलगी म्हणून, का जन्म घेतला मी मुलगी म्हणून. माझं
माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. कोकणीमध्ये जे घडलं ते म्हणजे कोंडे आई बहिणीवर होऊ देऊ नका. मानवतेला काळी माफसणाऱ्या आणि महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या त्या नराधमाला फासावर लटकवा. लटकवा फासावर. ध्वज भगव्याची शान शान मराठा, संस्कारांचे वाण वाण मराठा मराठा. संघर्षाची आण आण घेत असे संयमाचं बांध बांध मराठा मराठा. आया बहिणी रणात रागिणी, वज्रचुड्याची झुंज मराठा. अरे खूप लढले एकमेकांशी, खूप भांडला बघतात, अनेकांनी वापर केला, अनेकांची ढाल झालो, अरे अनेकांच्या मागे धावलो. परंतु आता असं घडणार नाही, आता असं घडू देणार नाही. अरे पेटलाय बाहेर बनवा तर आता शांत होऊ देऊ नका. अरे पडले काय हृदयाला घाव तर आता न्याय मिळाल्याशिवाय मागे हटू नका. मराठा मोडला तरी न वाकणारा मराठा, दिल्या शब्दाला जागणारा मराठा, परस्त्रीला माता मानणारा मराठा, जिजाऊंचे संस्कार जपणारा मराठा, शौर्याची हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा, अन्यायावरचा राग मराठा, शिवरायांचा वाघ मराठा. एक मराठा लाख मराठा.